नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत हवामानाचा अंदाज। 17 तारखेला काय हवामानाचा अंदाज आहे आणि पाऊस कुठपर्यंत लांबलेला आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर मित्रांनो आपण बघतोय की आता 17 जून उजेडलेला आहे, 16 जूनही होऊन गेलाय, तरीही आपल्या भागात आपल्याला पाऊस हा कुठेच पडताना दिसत नाहीये। तर आता यंदाच्या पावसाची स्थिती काय असू शकते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी शक्यतो वातावरण बघता तरी असं वाटतंय की यंदाचा पाऊस हा नक्कीच लांबणीवर तर पडलेला आहेच, पण पाऊस कमी पडतो की काय ही मात्र चिंता आता शेतकऱ्यांना नक्कीच जाणवत आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही भागांमधील, म्हणजे आपण रोजचे जे भाग बघतोय तर त्या भागांमधील पावसाचं वातावरण कसं राहील। आपला जो भाग आहे नाशिक जिल्हा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर अहिल्यानगर या ठिकाणचे हे जे आपले 3-4 जे जिल्हे आहेत तर या भागातला आपण पावसाचा अंदाज हा बघत असतो। त्याच प्रकारे आपण पंढरपूर, सोलापूर या ठिकाणचे सुद्धा आपण बघत असतो। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कोणत्या भागात कसा पाऊस आहे तो। तुम्ही बघू शकता की आपण व्हिडिओनुसार म्हणजे बघणार आहोत की तारखेनुसार, वारानुसार आपण आपला हवामानाचा अंदाज बघत असतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवारचा जो वातावरण होतं ते आपण बघितलेलं होतं। तर आता आपण बघणार आहोत बुधवार 17 तारखेचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत की कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे आणि कोणत्या भागामध्ये नाही। तर तुम्ही बघू शकता बुधवार दुपारी 1 वाजेच्या नंतर आपण हवामान बघणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारी 3 वाजेच्या नंतर आपण बघू शकतो तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि ढगाळ वातावरण हे राहू शकतंय। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बघितलंय तर नाशिक भागामध्ये आता आपण बघणार आहोत की कुठे कुठे पाऊस पडतोय आणि कोणत्या भागात पाऊस पडणार आहे, कोणत्या भागात ढगाळ वातावरण आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघूया। बुधवार 17 तारीख 4 वाजेच्या नंतरचा हवामानाचा अंदाज आपण बघूया। तर तुम्ही बघू शकता नाशिक, गंगापूर, दुगाव, लाडची, त्याचबरोबर दिंडोरी, जोपूळ, मोहोडी, इकडे ओझर, त्याचबरोबर वणी, तर या भागामध्ये पाऊस हा आपल्याला बुधवारी 17 तारखेला 4 वाजेच्या नंतर बघायला मिळतोय। त्याचबरोबर तुम्ही अजूनही बघू शकता इकडे तर ओझर, साकोरे, खेरवाडी, धोडंबे, अजून कळवण हा आला याचा भाग, आपला खानदेशचा भाग आला, देवळा, त्याचबरोबर लोणारे हा सुद्धा त्याचा भाग आला। तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसतोय। पण आपण पहिले नाशिक जिल्हा बघून घेऊया। चांदवड, त्याचबरोबर परसूल, हिरापूर, लासलगाव, विंचूर, नैताळे, निफाड या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि एकदम बारीकशी भुरभुर अशी होऊ शकते। त्याचबरोबर कोठुरे, सायखेडे, भेंडारी, बोरगाव पिंपरी, सिन्नर, मुसळगाव, दुबेर, त्याचबरोबर दापूर, नांदूर, शिंगोटे, कणकवली, वावी, निमगाव, सिन्नर, त्याचबरोबर आपण जर अजून बघितलं तर देवगाव, तसेच वावी झालंय, अजून गुलेवाडी, संगमनेर, जोरवे, ठीक आहे। अजून इकडे बघू शकता तुम्ही तर हे जे आहे संगमनेर आणि गुलेवाडीला बुधवारी 17 तारखेला सुद्धा आपल्याला पाऊस हा दिसत नाहीये। पण मात्र इकडे आपण बघू शकतो की कुठे कुठे पाऊस होऊ शकतो। तुम्ही बघू शकता चिंचोळी, बोरगाव पिंपरी, मुसळगाव, सिन्नर, दुबेर या ठिकाणी पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। त्याचबरोबर निफाडला सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो। पिंपळगाव बसवंतला ही हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो। तर आपण बघितलाय हा नाशिक जिल्हा। तर आता आपण बघूया अहिल्यानगर। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अहिल्यानगर पूर्णतः कोरडा आहे बुधवारी 17 तारखेला, पूर्णतः कोरडा आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा तुम्ही आपण जर बघितलंय व्हिडिओमध्ये जर बघितलं तर नक्कीच तुम्ही बघू शकता, हे बघा तर देवगाव, धनगरवाडी, सेंदी, देहेरे, त्याचबरोबर उंबरे, सोनई, घोडेगाव, त्याचबरोबर राहुरी, मुसळवाडी,
त्याचबरोबर देवळाली प्रवरा, कनगर बिके. इकडे अजून जर बघायचं ठरलं तर अश्वी, लोणी, कोल्हार बिके, राजुरी, श्रामपूर, बेलापूर बिके. इकडे खोकर, टाकळी भान, कमालपूर, कानपूर, त्याचबरोबर ब्राह्मणगाव, जळगाव, एकरुखे, राहाता, शिर्डी, पोहेगाव खुर्द, त्याचबरोबर लाखगंगा, जाफराबाद, सांगदेवनगर, भोर, भोजडे, आपेगाव, माझ्या मते हा आपला वैजापूरचा भाग आला. बोलकी हे सुद्धा सोनारी, तर हा आपेगावचा भाग आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी सुद्धा फक्त ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं. पाऊस हा काही पडणार नाही. येवला तालुक्यातील नगरसूल, कुसमडी, अंकई, तर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर अहिल्यानगरच्या भागातील सुद्धा बहुतांशी भाग म्हणजे जवळपास पूर्ण अहिल्यानगर जिल्हा जरी आपण म्हंटल तर पाऊस काय आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर आता आपण बघूया इकडे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघायचं जर ठरलं तर आपण बघू शकतो. बघूया आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे पाऊस आहे. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, इकडे बघू शकता तुम्ही बीड, माजलगाव, परतूर, जालना, चिखली, मेहकर. तर हा जो भाग आहे सिल्लोड, पाचोरा हा आला याचा भाग, खानदेशचा भाग. चाळीसगाव, मालेगाव, सटाणा, सटाणा, साक्री, धुळे, अंमळनेर. अंमळनेरला पाऊस नाहीये. धुळे, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, त्याचबरोबर साक्री, नंदुरबार, नवापूर, तर या ठिकाणी पाऊस आहे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा. तर आता आपण बघूया पुण्याचा काही भाग. तर पुणे या ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आपल्याला याच्यामध्ये दिसते, कारण की ढगाळ वातावरण राहू शकतं. त्याचबरोबर सासवड मध्ये सुद्धा, जेजुरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही पडणार, पण ढगाळ वातावरण मात्र नक्की असणार आहे. केडगाव, दौंड, इकडे बघू शकता श्रीगोंदा, पारनेर, शिरूर. शिरूरचाही भाग तुम्ही बघू शकता. शिरूर मध्ये सुद्धा पाऊस तुम्हाला दिसणार नाही. इकडे जर बघितलं तर रांजणगाव, मालठाण, तळेगाव, ढमढेरे, तुळापूर, वाघोली, फुरसुंगी, सासवड आपण मगाशी बघितलं, लावेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, चाकण, इंदुरी, खेड तुम्ही बघू शकताय. तर या ठिकाणी पाऊस आपल्याला दिसत नाहीये. तर आता आपण बघितले आपली ही मुख्य जी जिल्हे आहेत, आपण ज्या जिल्ह्यांमधलं आपण बघतोय, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता महाड, मानगाव, तर इथे सुद्धा पाऊस बघायला भेटत नाहीये. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता महाबळेश्वर मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. सातारा, इकडे जर बघितलं तर पाटण, कराड, त्याचबरोबर कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस हा पडू शकतो. सांगलीमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. तासगाव, ठीक आहे, विटा, मायनी, तर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दाखवली जात आहे. निपाणी या ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर गोकाक, बेलगाव. तर इकडे आपण जर बघितलं तर आपल्याला पाऊस हा दिसतोय. सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, लांजा, तर या ठिकाणी आपण पाऊस बघितलाय. तर त्याचबरोबर अजून जर कुठे बघायचं जर ठरला पाऊस, तर सोलापूरमध्ये पूर्णतः कोरडा आहे. सोलापूर, बार्शी, लातूर, नांदेड, परभणी, बीड, इकडे सुद्धा मेहकर, अकोला या ठिकाणी सुद्धा पूर्णतः वातावरण कोरडं आहे. अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण, तर म्हणजे अमरावतीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. हिंगणघाट, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता भंडारा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडं बघायला मिळतंय. उमरखेड, इथे बघू शकता तुम्ही उमरखेड, तुमसर, साकोली, गोंदिया, तर इकडे जे आहे ना, तर इकडे पाऊस हा म्हणजे आहे. नागपूरमध्ये, सावनेरमध्ये इकडे पाऊस आहे. पण भंडारा या ठिकाणी पाऊस हा आपल्याला म्हणजे बघायला मिळत नाहीये.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले रोजचे जे जिल्हे आहेत त्यांचा आपण हवामान अंदाज बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यानुसार आपण बघितलंय तर आपल्याला पाऊस हा कुठेही बघायला मिळत नाही. आता त्याचबरोबर आपण जर सुरत जर बघितलं तर सुरत मध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. तर आणि मुंबईमध्ये सुद्धा वातावरण कोरडं बघायला मिळते. तुम्ही बघू शकता मुंबईचं वातावरण सुद्धा पूर्णतः कोरडं आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा पाऊस नाहीये. पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली इकडे जर बघितलं तर मीरा भाईंदर, वसई विरार तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुठेही पाऊस बघायला मिळत नाहीये. पालघर, बोईसर या ठिकाणी काहीसा तरी असा ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बहुतेक जर विचार केला तर आपण भरपूर ठिकाणचं बघितलंय. त्याचबरोबर तुम्ही इकडे बघू शकता, हे बघा अलिबाग मध्ये सुद्धा पाऊस नाहीये. मुरुड, जंजिरा या ठिकाणी सुद्धा पाऊस नाहीये. माणगाव मध्ये नाही. लौसामध्ये ढगाळ वातावरण आहे, हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. लोणावळ्याला सुद्धा पाऊस नाहीये. कर्जत मध्ये सुद्धा पाऊस नाहीये. उल्हासनगर, मुरबाड या ठिकाणी सुद्धा पाऊस नाहीये. तर पावसाची चिन्ह काय आहेत हे तर आता आपण बघू शकतोय की 17 जून पर्यंत सुद्धा आपल्याला पावसाचा तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तर आता पाऊस अजून किती लांबणीवर जाणार हे आपल्याला बघायला मिळतंय. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय 17 जूनचे 4 वाजेनंतरचे जे आहे तो बघितलेला आहे. आता आपण 5 वाजेनंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला संध्याकाळपर्यंत व्हिडिओ याच्यापर्यंत आपल्या चॅनलवरती नक्कीच मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.